आणि राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून एका चर्चेनं कमालीचा जोर धरलेला ती चर्चा होती दोनही राष्ट्रवादींच्या एकत्रित येण्याची, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची। परंतु आता परिस्थिती काहीशी अशी आहे की अजित पवारांच्या निधनानंतर ही चर्चा एक प्रकारे जोर धरू लागलेली, पण या चर्चेला आता फुल स्टॉप मिळाल्याची माहिती आहे। जयंत पाटील, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, यांनी स्वतःच या संदर्भात विधान केलेलं आहे की ज्यांच्यासोबत ही चर्चा होती तेच आता हयात नाहीत, त्यामुळे चर्चेला काहीही अर्थ नसल्याचं जयंत पाटलांनी म्हटलंय। शरद पवार गटाच्या नेत्यांनी विलीनीकरणावरती सातत्यानं प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, मात्र त्याच वेळेला अजित पवारांचे नेते मात्र विलीनीकरणाबाबत कधीच सकारात्मक दिसून आले नाहीत। त्यामुळे अखेर प्रतिसाद न मिळाल्यामुळे शरद पवारांच्या बाजूनं विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम दिला गेल्याची चित्र आपल्याला दिसतंय। त्यामुळे विलीनीकरण एक प्रकारे बासनात गुंडाळलं गेले असं म्हणायला हरकत नाही। हा जो व्हिडिओ तर 17 जानेवारी 2024 आहे, जो अजित पवारांच्या निधनानंतरच समोर आलेला होता। एकी आपल्याला पाहायला मिळाली, दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा सुरू होत्या, पण कोणताही प्रतिसाद अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं मिळत नसल्यामुळे या चर्चा आता थांबल्यात किंवा त्याला फुल स्टॉप मिळालेला आहे असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं म्हणणं आहे। विलीनीकरणाची चर्चाच आता नाही आहे। विलीनीकरणाचा आता प्रश्नच उद्भवत नाही। ज्यांच्यावर चर्चा केली ते आज नाही आहेत दुर्दैवाने आपल्यात, आणि त्यामुळे विलीनीकरणाची कोणतीही चर्चा चालू नाही किंवा आता विलीनीकरण होण्याचा प्रश्नच नाही आहे। आम्हाला असं कोणी सांगितलेलं नाही, पण विलीनीकरण अजितदादांच्या निधनानंतर पूर्णपणाने चर्चा थांबलेली आहे। आता चर्चा पुढे जाणं शक्य नाही आहे आणि आम्ही आता चर्चाही कोणाबरोबर करत नाही। त्यामुळे दोन्ही बाजूच्या भावना काय आहेत याला शेवटी सगळ्यांना समजून घेणारा नेताच आता नसल्यामुळे विलीनीकरणाची चर्चा पूर्णपणाने थांबलेली आहे आणि आता इथून पुढे विलीनीकरण होण्याची शक्यता नाही आहे। आणि यापुढची बातमी आहे दोनही ठाकरे बंधूंसंदर्भातली। एकीकडे आपण बघितलं की पवारांमध्ये चर्चा सुरू झाली होती विलीनीकरणाची, पण ती काही पूर्णत्वास जाऊ शकली नाही। दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 25 वर्षांनी हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले, परंतु निवडणुका संपताच निवडणुकांचे निकाल